नमस्कार. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा मराठी मनाचा. कृपया सर्वप्रथम आपण हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. नमस्कार. आपण पाहतात नव महाराष्ट्र. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर, पण कोणते शेतकरी पात्र? तुम्हाला फायदा होणार का? राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा तुम्हाला फायदा होणार का? कोणते शेतकरी आहेत या योजनेसाठी पात्र? गेल्या वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे. या कर्जमाफी योजनेंतर्गत 2 लाखांपर्यंत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात येणार आहे. या योजनेचा कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होणार? तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळणार का? काय आहेत या योजनेचे निकष? 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. तर जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात, त्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 2 लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल. पीक कर्ज थकलेल्या अशा शेतकऱ्यांना पात्र असतील 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंतचे थकीत कर्ज माफ होईल. तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त 50,000 रुपयांपर्यंत लाभ. सांगलीतील 2,10,000 शेतकऱ्यांना लाभ. राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जदारांनी 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात जाहीर केला. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील 90% अधिक पीक कर्ज वाटपात सांगली जिल्हा बँकेचा वाटा आहे. 30 सप्टेंबर 2025 अखेर जिल्हा बँकेचे 61,761 शेतकरी थकीत असून त्यांची थकबाकी 1,024 लाख इतकी आहे. नियमित कर्जदारांची संख्या 1,47,000 आहे. तसेच जिल्ह्यातील 2,10,000 शेतकऱ्यांना अटी शर्तीच्या अधीन राहून सुमारे 1,200 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता निकषांची प्रतीक्षा आहे. बँकांनी 3 महिन्यापासून माहिती संकलन सुरू होती. ही माहिती शासनाने तयार केलेल्या पोर्टलवर भरण्यात येत आहे. 2 लाखांच्या कर्जमाफीवर शेतकरी नाराज. 7/12 कोरा करा ची जोरदार मागणी. धाराशिव जिल्ह्यात 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीच्या निर्णयावर अनेक शेतकऱ्यांची नाराजी दिसून आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी 7/12 कोरा करावा अशी मागणी करत सरकारला इशारा दिला आहे. अनेक वेळा शेतकरी जुनं कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज घेतो. त्यामुळे तो चालू बाकीदार म्हणून नोंदवला जातो आणि कर्जमाफीच्या योजनेतून वंचित राहतो. जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी सध्या चालू बाकीदार असल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याची तक्रार. यामुळे चालू बाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही जास्तीत जास्त अनुदान देऊन दिलासा द्यावा, अन्यथा हा शेतकऱ्यांवर अन्याय असल्याची भावना ग्रामीण भागात व्यक्त होत आहे. सर्व शेतकऱ्यांचे 7/12 कोरे करून संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.